अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्री निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अजित पवारही पुन्हा सह्याद्रीवरती चर्चेसाठी पोहोचणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये सध्या बैठक सुरू होते। अजित पवार देखील या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। आताची एक महत्त्वाची अपडेट आहे, मुख्यमंत्री फडणवीस त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू होते आहे। सह्याद्री निवासस्थानी या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे। सह्याद्री निवासस्थानी या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे। काल धनंजय मुंडे यांनी सह्याद्री निवासस्थानावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती। काल संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक राज्यपालांच्या भेटीला देखील गेलेले होते। फडणवीसांनी घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे। आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार थेट वर्षा निवासस्थानी देखील पोहोचलेले होते। अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षावरती 20 मिनिटं चर्चा झालेली होती। यानंतर मुख्यमंत्री सह्याद्रीवरती दाखल होताच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यानंतर काही वेळातच अजित पवार देखील सह्याद्रीवरती दाखल झालेले आहेत। आता मुख्यमंत्री त्याचप्रमाणे अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये सह्याद्रीवरती बैठक सुरू आहे। तितक्यामध्ये धनंजय मुंडे देखील सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडलेले आहेत। आज महादेव मुंडे यांचं पीडित कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे। शिल्पा, सह्याद्री अतिथीगृहावर सध्या 3 महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरू आहे, फडणवीस, अजितदादा आणि सुनील तटकरे। या बैठकीचं नेमकं कारण काय आहे? प्रथमेश, आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे अनेक नेते हे रडारवर आहेत आणि आज जर आपण पाहिलं तर तिन्ही नेत्यांची ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। आणि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानकपणे राज्यपालांची भेट घेतली होती, मात्र या भेटीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। मात्र आज जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि सुनील तटकरे यांची गेले 20 मिनिटांपासून बैठक सुरू आहे। त्यातच धनंजय मुंडे देखील या बैठकीला उपस्थित होते आणि आताच काही वेळापूर्वी धनंजय मुंडे देखील ही बैठकीला उपस्थित होते आणि काही वेळापूर्वी बाहेर देखील पडलेले आहेत। मात्र आता सध्या देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या तिघांची बैठक सुरू आहे। माणिकराव कोकाटे असतील, यांच्या राजीनाम्याची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे, त्या संदर्भात ही बैठक असल्याचं बोललं जात आहे। मात्र आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, कोकाटे असतील किंवा इतर जे काही कोणी नेते आहेत, ते रडारवर असल्याचं पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने या नेत्यांची मंत्रिपदं ठेवायची की फेरबदल करायचे अशा काही अनुषंगाने ही बैठक असल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे गेल्या 20 मिनिटांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही बैठक सुरू असल्यामुळे नेमकी काय खलबत्ता आतमध्ये होत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा असेल किंवा राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय चाललंय असा जो प्रश्न सर्वांनाच गेल्या अनेक दिवसांपासून पडलेला आहे, त्या प्रश्नांवर आता पूर्णविराम मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जातो की त्यांना वेगळं काही खातं दिलं जातं आणि त्यांचं जे खातं आहे ते इतर कोणत्या मंत्र्याला दिलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर ज्ञानेश्वरी मुंडे ज्या आहेत ते देखील आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीमध्ये ते जे मेन आरोपी आहेत, मुख्य आरोपी आहेत, आजही मोकाट आहेत, त्या आरोपींना कुठेतरी पोलिसांनी पकडलं पाहिजे किंवा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने ज्ञानेश्वरी मुंडे ह्या थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी करणार आहेत। त्यांची जी 21 महिन्यांची जी व्यथा आहे ती व्यथा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार आहेत आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस नेमका काय निर्णय घेतात किंवा ज्ञानेश्वरी मुंडे यांची जी व्यथा आहे, ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वेळोवेळी आरोप केलेले आहेत की बंगल्यावरून आदेश आल्यानंतर हे आरोपी मोकाट सुटलेले आहेत, त्यांना अद्यापही आवर घातलेला नाही, मात्र पोलीस प्रशासन जे आहे ते हलगर्जीपणा करतोय, कानाडोळा करतोय असा देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आरोप केलेला आहे। त्यामुळे आता या सर्व प्रकरणावर देवेंद्र फडणवीस नेमका काय निर्णय घेतात किंवा कशा पद्धतीने कारवाई केली जाईल, काही आदेश दिले जातात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र राष्ट्रवादीच्या नेते जे रडारवर होते त्या संदर्भातली ही बैठक आहे आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांची देखील भेट होणार आहे देवेंद्र फडणवीसांची आणि देवेंद्र फडणवीस हे ज्ञानेश्वरी मुंडे यांचं जे प्रकरण आहे, महादेव मुंडे यांचा जो हत्या झालेला होता त्या हत्या संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातोय किंवा त्यांच्यावर जी कारवाई करायला हवी ती वेळोवेळी कारवाई होत नाही, पोलीस प्रशासन असेल किंवा इतर जे राजकीय नेते आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।